नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ऍप्लिकेशन आहे एस जे फार्मा या ऍप्लिकेशन मध्ये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तिसरा व्हिडिओ. कशाचा? तर जे डायुरेटिक्स आहेत त्यांचा. याच्यामध्ये आपण काय बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर यामध्ये आपण बघणार आहोत जे डायुरेटिक आहेत स्पेशल, त्यांच्याबद्दल काय काय स्पेशल प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. जसे की फॉर एक्झाम्पल लूप डायुरेटिक आहे. लूप डायुरेटिक बद्दल पेपरमध्ये कोणत्या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, थायझाइड डायुरेटिक बद्दल पेपरमध्ये कोणता प्रश्न येऊ शकतो, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला जो डायुरेटिक आहे क्लासचा तो आहे लूप डायुरेटिक. त्याला आपण हाय सेलिंग डायुरेटिक म्हणतो. याच्याबद्दल पेपरमध्ये कोणते प्रश्न येऊ शकतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, हॅव्हिंग हायएस्ट इफिकसी. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की सगळ्यात इफेक्टिव्ह डायुरेटिक कोणते आहे, सगळ्यात इफेक्टिव्ह किंवा हाय इफिकेसियस हाय सेलिंग डायुरेटिक कोणते, तर तुम्हाला फटकन उत्तर देता आलं पाहिजे लूप डायुरेटिक. कोणते डायुरेटिक? लूप डायुरेटिक. हा झाला पहिला प्रश्न. त्यांचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत? तर फ्रुसेमाइड, बुमेटानाइड, टॉर्सेमाइड आणि इथाक्रेनिक ऍसिड. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दे ऍक्ट बाय इनिबिटिंग सोडियम पोटॅशियम 2 क्लोराइड को ट्रान्सपोर्टर इन असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. हे तर मी तुम्हाला सांगितलं. आणि याला कोणती साईट म्हणतो आपण? साईट 2. ही कुठे प्रेझेंट आहे? लूप मध्ये. कोणता लूप? असेंडिंग लूप. आणि असेंडिंगचा पण कोणता? थिक असेंडिंग लूप. ओके, एवढं तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ऍक्शन्स कोणकोणत्या आहेत या लूप डायुरेटिकच्या? बघा, ऍक्शन मध्ये पहिली ऍक्शन काय? डायुरेसिस. सिंपल आहे. आपण डायुरेटिक देणार म्हणजे डायुरेसिस होईल. म्हणजे काय? सोडियम आणि वॉटर दोघेही बाहेर पाहिजे, त्याला डाययुरेसिस म्हणतो. त्यानंतर इन्क्रीज युरिनरी कॅल्शियम एक्सक्रिशन. मी तुम्हाला सांगितलं होतं, कॅल्शियम जे आहे ते जास्त प्रमाणात एक्सक्रीट केल्या जातं. काय केलं जातं? एक्सक्रीट केल्या जातं. त्याच्यामुळे याचा एक साईड इफेक्ट आहे कोणता? हायपो कॅल्सेमिया. काय? हायपो कॅल्सेमिया. एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं. त्याच्यानंतर व्हेनोडायलेशन. हे खूप महत्वाचा इफेक्ट आहे. बघा, जे लूप डायुरेटिक आहेत ना, ते आपल्याला फक्त सोडियम आणि वॉटर बाहेर एक्सिट करूनच आपल्याला अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट देत नाहीत. बघा, डायुरेटिक आपण अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करतो ना, कारण की ते काय करतात? आपल्या बॉडीच्या बाहेर सोडियम आणि वॉटर एक्सिट करतात. त्याच्यामुळे जे ब्लडचं व्हॉल्यूम कमी होईल आणि हायपरटेन्शन सुद्धा कमी होईल. पण लूप डायुरेटिक जे आहेत ना, हे फक्त व्हॉल्यूम कमी करूनच ऍक्ट होत नाहीत ऍज अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून. हे व्हेनोडायलेशन म्हणजे जे व्हेन्स आहेत तर त्यांना डायलेट करून सुद्धा हे काय होतात? बघा, व्हेन जर डायलेट झाल्या तर काय होणार? ब्लड प्रेशर कमी होणार. तर व्हेनोडायलेशन करून सुद्धा हे अँटी हायपरटेन्सिव्ह इफेक्ट आपल्याला देऊ शकतात. तर हे त्याच्या काय आहेत? ऍक्शन्स आहेत. डायुरेसिस, एक्सक्रिशन ऑफ कॅल्शियम ऍज वेल ऍज व्हेनोडायलेशन. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, युजेस. पेपरमध्ये 100% तुम्हाला यूज विचारला जातो. पहिला यूज आहे ड्रग ऑफ चॉईस फॉर पल्मोनरी इडेमा. बघा, जेव्हा आपल्या लंग्स मध्ये वॉटर किंवा फ्लुइड साचणं चालू होतं ना, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअरमुळे, तर त्या कंडिशनमध्ये एक डायुरेटिक यूज करतात. तर ते डायुरेटिक म्हणजे कोणते? तर लूप डायुरेटिक. लूप डायुरेटिक्स आर द ड्रग ऑफ चॉईस इन पल्मोनरी इडेमा. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग डायुरेटिक इज इफेक्टिव्ह इन पल्मोनरी इडेमा, तर ते कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो? लूप डायुरेटिक. दुसरा जो यूज आहे तो आहे अॅक्यूट ऑर क्रोनिक पेरिफेरल इडेमा. जे अॅक्यूट आणि क्रोनिक पेरिफेरल इडेमा आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे जी पेरिफेरल व्हेनस सिस्टीम किंवा आर्टिरियल सिस्टीम आहे, यांचं समजा थोडंफार वर्क कमी झाल्यामुळे जर फ्लुइड वाढत असेल तर त्याला आपण अॅक्यूट किंवा क्रोनिक पेरिफेरल इडेमा म्हणतो. तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे लूप डायुरेटिक आपण यूज करू शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हायपर कॅल्सिमिया. बघा, हे काय करतात? आपल्या शरीराच्या बाहेर कॅल्शियम टाकण्यासाठी मदत करतात. म्हणजेच हे कशामध्ये यूज होऊ शकतात? आपल्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची लेवल वाढली असेल तर. म्हणजे दे आर यूज इन हायपर कॅल्सिमिया बट हायपोकॅल्सिमिया इज द साइड इफेक्ट ऑफ देम. ध्यानात ठेवा, हायपर कॅल्सिमियामध्ये यूज होऊ शकतात. कॅल्शियमची लेवल जर आपल्या ब्लडमध्ये वाढली तर त्या कंडिशनमध्ये लूप डायुरेटिक आपण देऊ शकतो आणि ते आपल्या कॅल्शियमचं काय करतील? ब्लडमधल्या एक्सक्रिशन करतील. त्याच्यामुळे हायपर कॅल्सिमियामध्ये ते काय? दे कॅन बी युज्ड. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऍडव्हर्स इफेक्ट. काय? ऍडव्हर्स इफेक्ट. बघा, ऑटोटॉक्झिसिटी इज द मोस्ट कॉमन साइड इफेक्ट ऑफ काय? तर त्याला आपण म्हणतो लूप डायुरेटिक. आणि त्याच्यामध्ये जे इथाक्रेनिक ऍसिड आहे ना, हे सध्या यूज करत नाहीत. हा जो लूप डायुरेटिक आहे यांचा काय आहे? हा साइड इफेक्ट आहे ऑटोटॉक्झिसिटी. काय? ऑटोटॉक्झिसिटी, हिअरिंग लॉस. ओके. त्यानंतर हायपोटेन्शन. बघा, ब्लड प्रेशर कमी करतात. एवढेही कमी करू शकतात की हायपोटेन्शन त्यांचा साइड इफेक्ट असू शकतो.
हायपर युरिसेमिया, मी तुम्हाला सांगितलं युरिक ऍसिडची लेवल आपल्या ब्लडमध्ये वाढते कारण की हे युरिक ऍसिडचे एक्सक्रिशन इनिबिट करतात. त्याच्यामुळं लूप डायुरेटिक कॅन कॉज हायपर युरिसेमिया ऍज अ साइड इफेक्ट. त्यानंतर हायपोकॅलेमिया, पोटॅशियम बाहेर टाकतात त्यामुळे हायपोकॅलेमिया होऊ शकतो. हायपोमॅग्नेसिमिया सुद्धा होऊ शकतो कारण की मॅग्नेशियम बाहेर टाकतात. तर या डायबिटिक बद्दल विद्यार्थ्यांना तुम्हाला पेपरमध्ये 2-4 प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. एक म्हणजे यांचे एक्झाम्पल, दुसरे म्हणजे त्यांची मेकॅनिझम, ते कोणत्या आयन ट्रान्सपोर्टरला इनिबिट करतात किंवा ते साईट कोणत्या साईटवर ऍक्ट होतात. त्यानंतर यांच्या ऍक्शन कोणकोणत्या येतात. बघा कॅल्शियमला एक्सक्रीट करतात. त्यानंतर ड्रग ऑफ चॉईस कोणत्या कंडिशनमध्ये, पल्मोनरी इडेमा, अॅक्यूट आणि क्रोनिक पेरिफेरल इडेमा सुद्धा मध्ये यूज होतात. हायपर कॅल्सिमिया मध्ये सुद्धा यूज होतात कारण कॅल्शियमला बाहेर टाकण्याची मदत करतात. ऍडव्हर्स इफेक्ट मोस्ट कॉमन कोणता आहे, म्हणजे जर इथाक्रेनिक ऍसिडचा मोस्ट कॉमन साइड इफेक्ट विचारला तर कोणता, ऑटोटॉक्सिसिटी. बाकी हायपोटेन्शन होऊ शकतं, हायपर युरिसेमिया, हायपोकॅलेमिया, हायपोमॅग्नेसिमिया सुद्धा होऊ शकतं. आणि एक महत्वाचा याचा यूज आहे विद्यार्थ्यांनो, लूप डायुरेटिक कॅन बी यूज इन सिव्हिअर किडनी फेल्युअर, म्हणजे रिनल फेल्युअर जरी असेल, बघा हे कुठे ऍक्ट होत आहेत, किडनीमध्ये ऍक्ट होत आहेत. आणि किडनीमध्ये जे नेफ्रॉन आहेत त्या नेफ्रॉनचे जे वेगवेगळे ट्रान्सपोर्टर आहेत त्याच्यावर ऍक्ट होत आहेत आणि वॉटर आणि सोडियम बाहेर टाकत आहेत. पण इव्हन किडनी फेल्युअर जरी असेल तरी हे ऍक्ट होऊ शकतात. तुम्हाला जर विचारलं विच ऑफ द फॉलोइंग डायरेटिक आर इफेक्टिव्ह इव्हन इन द सिव्हिअर किडनी फेल्युअर्स, तर ते कोणते आहेत, लूप डायुरेटिक्स. ओके. त्यानंतर विद्यार्थ्यांना दुसरी साईड आहे बघा, थायाझाइड डायरेटिक. या थायाझाइड डायरेटिकवर विद्यार्थ्यांना कशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. बघा पहिली गोष्ट तर हे मीडियम इफिकसी किंवा लो सेलिंग डायरेटिक. मी तुम्हाला सांगितलं की मीडियम इफिकसी आहे यांची किंवा लो सेलिंग डायरेटिक आहे. लो व्हॉल्यूम म्हणजे जास्त काय वॉटरचं व्हॉल्यूम एक्सिड करत नाहीत, साधारणपणे लो व्हॉल्यूम ते एक्सिड करतात. यांचे एक्झाम्पल तुम्हाला जर विचारले तर तुम्हाला माहित आहे 2 प्रकारचे आहेत, एक थायाझाइड आणि दुसरे थायाझाइड लाईक. त्याच्यामध्ये हायड्रोक्लोर थायाझाइड झालं, बेंझ थायाझाइड झालं, हायड्रोफ्लू थायाझाइड झालं. हे थायाझाइड आणि थायाझाइड लाईक मध्ये कोणकोणते येतात, तर क्लोरथॅलिडोन झालं, मेटोलाझोन, झिपामाइड, इंडापामाइड, हे काय आहेत विद्यार्थ्यांनो, थायाझाइड लाईक डायरेटिक. या दोघांमध्ये थायाझाइड डायरेटिक आणि थायाझाइड लाईक डायरेटिक मध्ये काय फरक आहे, तर यांच्यामध्ये फरक आहे स्ट्रक्चरचा. स्ट्रक्चर डिफरंट आहेत दोघांचे पण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सेमच आहे. हे दोघंही कुठे ऍक्ट होतात, सोडियम आणि क्लोराईड सिम्पोर्टर जे आहे कुठे, डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल मध्ये जे प्रेझेंट आहे साईट 3 वर. कोणत्या साईटवर, साईट 3 वर. त्या साईट 3 वरच हे ऍक्ट होतात म्हणून हे एका कॅटेगरीमध्ये आहेत. बाकी यांचं स्ट्रक्चर डिफरंट आहे थोडंफार. ओके. द ऍक्ट बाय इनिबिटिंग द सोडियम क्लोराईड सिम्पोर्टर इन डिस्टल कन्व्होल्युटेड ट्युब्यूल, कुठे, DCT मध्ये. त्यानंतर विद्यार्थ्यांनो ऍक्शन कोणकोणते आहेत बघा, ऍक्शन कोणते आहेत, तर डायुरेसिस. सोडियमची लेवल बॉडीच्या बाहेर जाते, म्हणजेच काय, नायट्री म्हणजे सोडियम सुद्धा बाहेर फेकला जात आहे. ओके. डिक्रीज द कॅल्शियम एक्सक्रिशन. बघा हे कॅल्शियमचं एक्सक्रिशन डिक्रीज करतात. काय करतात, डिक्रीज करतात. म्हणजे युरिनमध्ये कॅल्शियमचं कॉन्सन्ट्रेशन कमी राहणार कारण की दे डिक्रीजेस द एक्सक्रिशन ऑफ कॅल्शियम, दॅट्स वाय रिअब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम इज इन्क्रीज. ओके. त्यानंतर रिड्यूस द पेरिफेरल व्हेस्क्युलर रेजिस्टन्स बाय रिलॅक्सेशन ऑफ आर्टेरियल स्मूथ मसल. हे जे आर्टेरियल स्मूथ मसल्स आहेत त्यांना रिलॅक्सेशन करतात, त्याच्यामुळे दे रिड्यूस द पेरिफेरल व्हेस्क्युलर रेजिस्टन्स. ओके. हे सुद्धा जसं लूप डायरेटिक व्हेनो डायलेशन करतात तसे विद्यार्थी थायाझाइड डायरेटिक हे आर्टेरियल स्मूथ मसल डायलेशन करतात. त्यामुळे ते पेरिफेरल रेजिस्टन्स कमी करतात आणि अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून ऍक्ट होऊ शकतात. ओके. त्यानंतर विद्यार्थ्यांनो युजेस बघा, मेन यूज जे आहे थायाझाइड डायरेटिकचा तुम्ही बघितला असाल, अँटी हायपरटेन्सिव्हच्या जे क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये यूज म्हणजे त्याच्यामध्ये काय करतात, हायपरटेन्शन मध्ये तुम्हाला अँटी हायपरटेन्सिव्ह क्लासिफिकेशन जर बघितलं त्यामुळे डायरेटिक क्लास दिलेला असेल. म्हणजे थायाझाइड डायरेटिक जे आहे दे आर यूज इन अँटी हायपरटेन्शन म्हणजे टू रिड्यूस द हायपरटेन्शन ब्लड प्रेशर. ओके. त्यानंतर हायपर कॅल्सियुरिया, नॉट अ हायपर कॅल्सिमिया, इट इज अ हायपर कॅल्सियुरिया. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, हे बघा हे काय आहे, युरिन आहे. ओके. या युरिन मध्ये विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम जर गेलं तर आपण काय म्हणणार, हायपर कॅल्सियुरिया. पण या हायपर कॅल्सियुरियामध्ये हे यूज होतात. म्हणजे कॅल्शियम जर बाहेर जास्त जात असेल युरिनद्वारे तर ते इनिबिट करण्यासाठी, बिकॉज थायाझाइड डायरेटिक रिड्यूस द एक्सक्रिशन. कुठे एक्सक्रिशन, युरिनमध्ये. आणि युरिनमध्ये जर एक्सक्रिशन होत असेल म्हणजे हायपर कॅल्सियुरिया जर असेल तर आपण काय यूज करू शकतो, थायाझाइड डायरेटिक करू शकतो. नॉट इन हायपर कॅल्सिमिया.
इन हायपरकॅल्सिमिया वी कॅन यूज लूप डायुरेटिक. हायपरकॅल्सिमिया म्हणजे ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल वाढलेली असणे आणि ब्लडमध्ये जर कॅल्शियमची लेवल वाढलेली असेल तर आपण लूप डायुरेटिक यूज करतो ब्लडमधून युरिनमध्ये एक्सक्रीट करण्यासाठी. पण जर युरिनमध्ये ऑलरेडी एक्सक्रीट होत आहेत म्हणजे तो हायपर कॅल्सियुरिया आहे तर त्याच्यामध्ये आपण थायाझाईड डायुरेटिक यूज करू शकतो टू इनिबिट द एक्सक्रिशन ऑफ कॅल्शियम. ओके, एवढं ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर ऍडव्हर्स इफेक्ट जर बघितलं तुम्ही विद्यार्थी हे कॅल्शियमचं काय करतात, एक्सक्रिशन इनिबिट करतात. त्याच्यामुळे हायपर कॅल्सिमिया हा त्यांचा साईड इफेक्ट आहे. ओके, बघा हायपोकॅलेमिया, हायपर युरिसेमिया, हायपोटेन्शन, हायपोनॅट्रेमिया, हायपर कॅल्सिमिया हे काय आहे त्यांचे साईड इफेक्ट आहेत. आणि तुम्हाला जर विचारलं की किडनी फेल्युअरमध्ये हे इफेक्टिव्ह आहेत का तर बिलकुल नाही. किडनी फेल्युअरमध्ये हे इफेक्टिव्ह नाहीत. थायझाईड डायरेटिक ओनली वर्क वेन किडनी इज वर्किंग. बरोबर, लक्षात एवढं ध्यान ठेवायचं. पण याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, मेटोलाझोन. काय, मेटोलाझोन जो डायरेटिक आहे थायझाईड डायरेटिक, थायझाईड लाईक डायरेटिक, इट कॅन बी वर्क इन अॅक्यूट रिनल फेल्युअर. म्हणजे रिनल फेल्युअर जरी असेल तरी मेटोलाझोन काय करू शकतो, वर्क करू शकतो जसं लूप डायरेटिक करतात. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर. बघा हे काय करतात, जे प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्यूब्युल आहे याच्यामध्ये कार्बोनिक अनहायड्रेज नावाचं एन्झाईम आहे. याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये सोडियम रिअब्झॉर्ब होतं ऍज वेल एज बायकार्बोनेट आयन आणि हायड्रोजन एक्सक्रीट केल्या जातं. ओके, आलं लक्षात. मग विद्यार्थी मित्रांनो जर आपण या कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमला इनिबिट जर केलं तर सोडियम रिअब्झॉर्ब होईल का, नाही, सोडियम एक्सक्रीट होईल. काय होईल, एक्सक्रीट होईल. काय होईल, एक्सक्रीट होईल. त्याच्यामुळे सोडियम एक्सक्रीट झालं की त्यासोबत वॉटर सुद्धा एक्सक्रीट होईल. म्हणजे आपण डायुरेटिक म्हणून हे यूज करू शकतो. यांचे एक्झाम्पल जर तुम्हाला विचारलं तर बघा ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड आणि डॉर्झोलामाइड. ओके, याच्यामधलं जे ऍसिटाझोलामाइड आहे इट कॅन बी यूज ओरली. त्यानंतर ब्रिनझोलामाइड आणि डॉर्झोलामाइड हे लोकली यूज करतो. यांचा मेन यूज डायुरेटिक म्हणून नाही, कारण की डायुरेटिक जास्त इफेक्टिव्ह नाही. पण विद्यार्थी मित्रांनो हे GLAU ग्लॉकोमामध्ये यूज करू शकतो आपण. कशामध्ये, ग्लॉकोमामध्ये. बघा जर इंट्रा ऑक्युलर प्रेशर वाढलेलं असलं डोळ्यातलं तर त्या कंडिशनमध्ये आपण कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर यूज करू शकतो. ते काय करतात, जे सिलियरी बॉडी आहे त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईमला काय करतील विद्यार्थी मित्रांनो, इनिबिट करतील आणि त्याच्यामुळे इंट्रा ऑक्युलर प्रेशर काय होईल, कमी होईल. बघा याच्यामध्ये दिलेलं आहे युजेस मध्ये. बघा पहिला यूज काय दिलेला आहे, ग्लॉकोमामध्ये. बघा काय दिलेला आहे यूज, ग्लॉकोमा मध्ये ते यूज होतात. पण कोणत्या, रिड्यूस द प्रोडक्शन ऑफ ॲक्युअस ह्युमर अँड इंट्राऑक्युलर प्रेशर. म्हणजे ते काय करतात, इंट्राऑक्युलर प्रेशर कमी करतात ऍज वेल एज ऑफकोर्स ह्युमर जे आहे त्याचं प्रोडक्शन सुद्धा कमी करतात. अँड इन कशामध्ये, क्रोनिक ओपन अँगल ग्लुकोमा. कशामध्ये यूज होतात, ओपन अँगल ग्लुकोमामध्ये यूज होतात. ओके, ओपन अँगल ग्लुकोमामध्ये याचे. आणि दुसरा महत्वाचा यूज आहे अल्टिट्यूड सिकनेस. याला आपण काय म्हणू शकतो, माउंटेन सिकनेस. कोणता सिकनेस, माउंटेन सिकनेस. म्हणजेच काय, हाय अल्टिट्यूड असणाऱ्या ठिकाणी जसं की लेह, लडाख अशा ठिकाणी जर आपण गेलो तर तिथं विद्यार्थी मित्रांनो ब्रीथलेसनेस, नॉसिया, व्हॉमिटिंग होण्याचे चान्सेस असतात. त्यांना आपण माउंटेन सिकनेस म्हणतो. ओके, तिथं ऑक्सिजनची लेवल कमी असते हाय अल्टिट्यूडवर. त्यामुळे ऍपनिया सारखे म्हणजे ब्रीथलेसनेस म्हणू शकतो, नॉसिया, व्हॉमिटिंग, पॅरास्थेसिया असे साईड इफेक्ट असतात ना, असे जे इफेक्ट आहेत हे तिथं वाढू शकतात हाय अल्टिट्यूडवर. त्याला आपण माउंटेन सिकनेस म्हणतो. तर या माउंटेन सिकनेसला प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजेच काय, प्रोफाईल ऍक्सिस मध्ये प्रिव्हेंट करण्यासाठी अगोदरच जेव्हा आपल्याला या लेह लडाख सारख्या ठिकाणी जायचं हाय अल्टिट्यूडवर 2-3 दिवसा अगोदरच हे ऍसिटाझोलामाइड वगैरे चालू करतात. का, दे प्रिव्हेंट द इफेक्ट किंवा सिम्पटम्स. कोणकोणते, ब्रीथलेसनेस, नॉसिया, व्हॉमिटिंग किंवा पॅरास्थेसिया असे जे इफेक्ट आहेत माउंटेन सिकनेसचे ते इफेक्ट हे काय करतात, रिड्यूस करतात बाय इनिबिटिंग द कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम. त्याच्यामुळे दोन यूज महत्वाचे, एक म्हणजे ग्लॉकोमा आणि दुसरं म्हणजे अल्टिट्यूड सिकनेस. यालाच आपण माउंटेन सिकनेस म्हणतो. हे कोणाचे युजेस आहेत, कार्बोनिक अनहायड्रेज एन्झाईम इनिबिटर्स. ओके, त्यांचे एक्झाम्पल ऍसिटाझोलामाइड, ब्रिनझोलामाइड, डॉर्झोलामाइड. ओके, त्यानंतर साईड इफेक्ट काय आहेत बघा, मेटाबॉलिक ऍसिडोसिस, रिनल स्टोन फॉर्मेशन आणि काय तर अवॉइड इन हिपॅटिक सिरोसिस मे कॉज हिपॅटिक कोमा. बघा हे खालचा पॉईंट कॉन्ट्रा इंडिकेशन मध्ये येतो. दोन याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत, एक म्हणजे मेटाबॉलिक ऍसिडोसिस. ओके, आणि रिनल स्टोन फॉर्मेशन. यांच्यामुळे जे रिनल आहे त्याच्यामध्ये स्टोन फॉर्मेशन होऊ शकते. का बरं, कारण की बघा जे बायकार्बोनेट आयन्स आहे ना SCO3. ओके, या बायकार्बोनेट आयनचं एक्सक्रिशन हे युरिनमध्ये वाढवतात.
म्हणजे युरिन काय होईल, अल्कलाईन होईल. काय होईल, अल्कलाईन. आणि अल्कलाईन युरिनमध्ये जे कॅल्शियम ऑक्झॅलेट आहे ते प्रिसिपिटेट होईल, म्हणजे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल होईल. त्याला आपण काय म्हणतो, किडनी स्टोन होऊ शकतो. म्हणजे युरिन अल्कलाईन झाल्यामुळे बायकार्बोनेट ऍसिड म्हणजे एसिड झाल्यामुळे युरिन अल्कलाईन होईल आणि त्याच्यामुळे किडनी स्टोन फॉर्मेशन होऊ शकतं. कशामुळे, या ऍसिडाझोलामाइडमुळे. ऍसिडाझोलामाइड काय करतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॉडीच्या बाहेर कोणाला एक्सक्रीट करतं, बायकार्बोनेट झालं, सोडियम झालं, यांना काय करतं, एक्सक्रीट करतं. ओके, आता यांना एक्सक्रीट केल्यामुळे आपलं जे युरिनचं हे आहे काय नेचर, ते होऊन जाईल अल्कलाईन, म्हणजे अल्कलायझेशन ऑफ युरिन होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अल्कलाईन युरिनमध्ये जे कॅल्शियम आहे ते प्रिसिपिटेट होतं, कॅल्शियम ऑक्झाईड प्रिसिपिटेट होतं, त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. आणि ते काय होईल, नंतर मग डिपॉझिट होईल, त्याला किडनी स्टोन म्हणतो. म्हणजेच जे ऍसिटाझोलामाइड आहे किंवा कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्स आहेत त्यांच्यामुळे काय होऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, युरिन मध्ये किडनीमध्ये कॅल्शियमचे स्टोन फॉर्म होऊ शकतात, त्याला आपण किडनी स्टोन म्हणतो. मेटाबॉलिक ऍसिडोसिस, बघा बायकार्बोनेट काय आहेत, अल्कलाईन आहेत, ते जर जास्त ऍसिड होत असेल याचा अर्थ ऍसिडिटी आपल्या म्हणजे युरिन अल्कलाईन होईल आणि आपलं जे ब्लड आहे ते ऍसिडिक होईल, म्हणजे त्याला आपण मेटाबॉलिक ऍसिडोसिस म्हणतो. यांचा साईड इफेक्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, जर लिव्हर चिरोसिस असेल, हिपॅटिक चिरोसिस म्हणतो आपण त्याला, म्हणजे लिव्हर जर डॅमेज असेल, चिरोसिस झालेला असेल लिव्हरचा, तर या कंडिशनमध्ये ऍसिटाझोलामाइड किंवा जे कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्स आहेत त्यांना इनिबिट करा, म्हणजे देऊ नका म्हणतात. का बरं, कारण की आपल्या शरीराच्या बाहेर अमोनिया जे आहे त्याला एक्सक्रीट करण्याचं किंवा न्यूट्रलाइज करून बाहेर फेकण्याचं काम कोणाचं आहे, लिव्हरमध्ये. लिव्हर जर डॅमेज झाला विद्यार्थी मित्रांनो तर ते काय होणार नाही, एक्सक्रीट होणार नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये NH4 आयन काय होतील, जास्त वाढतील, अमोनिया म्हणतो आपण त्याला. आणि याच्यामुळे काय होईल, पेशंट कोमामध्ये जाईल ना. आणि कशामुळे चालला तो, या लिव्हरमुळे. लिव्हरला काय म्हणतो, हिपॅटिक, म्हणून त्याला हिपॅटिक कोमा आपण असं म्हणतो. अमोनियाची लेवल जर वाढली तर कोमा होऊ शकतो, ब्रेनमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं अमोनियाचं, त्यामुळे हिपॅटिक कोमा सुद्धा होऊ शकतो. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक. याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रकारचे पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक मी तुम्हाला सांगितले होते. एक म्हणजे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आणि दुसरे म्हणजे रिनल इपिथेलियल सोडियम चॅनल इनिबिटर्स. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, जे अल्डोस्टेरॉन आहे तर आपल्या शरीरामध्ये अल्डोस्टेरॉन सिक्रेट होतं. या अल्डोस्टेरॉनचे रिसेप्टर प्रेझेंट असतात कशामध्ये, कलेक्टिंग डक्ट मध्ये. जी सगळ्यात शेवटचा पार्ट आहे कलेक्टिंग डक्ट किंवा त्याला आपण कलेक्टिंग ट्यूबल म्हणतो, तर त्याच्यामध्ये याचे रिसेप्टर प्रेझेंट असतात. जेव्हा अल्डोस्टेरॉन या रिसेप्टरवर ऍक्ट होतो, कशामधल्या, कलेक्टिंग डक्ट मध्ये प्रेझेंट असलेल्या अल्डोस्टेरॉन रिसेप्टर मध्ये, तेव्हा ते एक प्रोटीन तयार करतात. आणि त्या प्रोटीन म्हणजे अल्डोस्टेरॉन रिसेप्टर ऍक्टिव्हेटेड प्रोटीन. आणि त्या प्रोटीनमुळे काय होतं विद्यार्थ्यांनो, सोडियम रिअब्झॉर्ब होतं, आपल्या शरीरामध्ये रिअब्झॉर्ब होतं, म्हणजे सोडियम एक्सक्रीट होत नाही. या अल्डोस्टेरॉनचं काम काय असतं, आपल्या शरीरामध्ये सोडियम रिअब्झॉर्ब करून ठेवणं. पण मग आपण या अल्डोस्टेरॉनला जर इनिबिट केलं तर सोडियम रिअब्झॉर्ब होईल का नाही, बाहेर टाकलं जाईल. म्हणून अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आपण काय म्हणून यूज करू शकतो, डायुरेटिक म्हणून यूज करू शकतो. कारण की ते सोडियमला एक्सक्रीट करतील, सोबतच वॉटर सुद्धा एक्सक्रीट होईल. आणि त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, स्पायरोनोलॅक्टोन आणि इप्लेरेनोन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जे स्पायरोनोलॅक्टोन आहे हे अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे आणि याचा एक साईड इफेक्ट आहे गायनॅकोमस्टिया. काय, गायनॅकोमस्टिया. ओके, तुम्हाला जर विचारला गायनॅकोमस्टिया इज अ साईड इफेक्ट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक, तर त्याचं उत्तर काय असणार, अल्डोस्टेरॉन. कारण आपलं अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आणि ती कोणतं, स्पायरोनोलॅक्टोन. बघा, हे जे इप्लेनेरोन आहे हे पण अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहे, पण इट डज नॉट प्रोड्यूस गायनॅकोमस्टिया. तुम्हाला फक्त ध्यानात ठेवायचं, स्पायरोनोलॅक्टोन जे आहे याच्यामुळेच गायनॅकोमस्टिया होतो मेलमध्ये. कोणामध्ये, मेलमध्ये. आता गायनॅकोमस्टिया काय आहे गुगलवर जाऊन सर्च करून घ्या, काही तर काम तुम्हाला लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज वगैरे जे आहे ना, हे सुद्धा साईड इफेक्ट आहे या अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्टचा, एवढं ध्यानात ठेवायचं. त्यानंतर हे जे रिनल इपिथिलियल सोडियम चॅनल इनिबिटर आहेत ना, ट्रायमेट्रिन आणि अमायलोराइड, तर हे काय करतात, फक्त पोटॅशियमला स्पेअर करण्याचं काम करतात. काय, पोटॅशियम स्पेअरिंग करण्याचं काम करतात. म्हणून हे दोन्ही जे पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट झालं, त्यानंतर रिनल सोडियम इपिथिलियल चॅनल इनिबिटर जे झालं, तर हे फक्त ऍडज्युवंट म्हणजे थायाझाईड झालं,
त्यानंतर लूप झालं, हे काय करतात, पोटॅशियम एक्सक्रीट करतात बॉडीच्या बाहेर. एवढे एक्सक्रीट करतात की साईड इफेक्ट होऊ शकतो हायपोकॅलेमिया, म्हणजे पोटॅशियमची लेवल खूप कमी होऊन जाते बॉडीमध्ये. म्हणजे होऊ नये म्हणून यांच्यासोबत पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक देतात, जे की काय करतात, पोटॅशियम आपल्या बॉडीमध्ये रिअब्झॉर्ब करतील, त्याच्यामुळे साईड इफेक्ट भेटणार आहे. म्हणून यांना ऍडज्युवंट डायुरेटिक सुद्धा म्हणू शकतो आपण. काय, ऍडज्युवंट डायुरेटिक्स. आणि हे वीक प्रकारचे काय आहेत, डायुरेटिक्स, वीक डायुरेटिक्स आहेत. ओके. त्यानंतर युजेस बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा यूज जे आहे याचा इडेमा असोसिएटेड विथ द हायपर अल्डोस्टेरोनिझम. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये अल्डोस्टेरॉन खूप जास्त प्रमाणात काय होतं, सिक्रेट झालेलं असतं, त्याच्यामुळे सोडियमची लेवल खूप जास्त वाढलेली असते. आणि सोडियम वाढलं आपल्या शरीरामध्ये की वॉटर सुद्धा आपल्या शरीरामध्ये रिअब्झॉर्ब केलं जातं, सोडियमच्या मागेच येतं वॉटर. ओके. त्याच्यामुळे इडेमा होतो. आणि या हायपर अल्डोस्टेरोनिझम असोसिएटेड इडेमामध्ये हे जे डायरेटिक आहेत, पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक मधले स्पेशली अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, हे काय आहेत, मोस्ट इफेक्टिव्ह आहेत. तुम्हाला जर विचारलं त्याला आपण काय म्हणू, इन इडेमा असोसिएटेड विथ द हायपर अल्डोस्टेरोनिझम विच ऑफ द फॉलोइंग डायरेटिक इज यूज, तर त्याचं नाव काय राहणार, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, कोणतं, स्पायरोलॅक्टोन आणि इप्लेरेनोन. त्यानंतर हायपोकॅलेमिया. जर आपल्या शरीरामध्ये पोटॅशियमची लेवल कमी असेल, म्हणजे हायपोकॅलेमिया असेल, त्या कंडिशनमध्ये आपण यूज करू शकतो, कारण की दे स्पेअर पोटॅशियमला रिअब्झॉर्ब करून ब्लडमध्ये पोटॅशियम वाढवतात. म्हणजे ब्लडमध्ये पोटॅशियम कमी असेल त्या कंडिशनमध्ये आपण यूज करू शकतो. त्या कंडिशनला काय म्हणायचं, हायपोकॅलेमिया. म्हणूनच पोटॅशियम स्पेअरिंग डायरेटिक कॅन बी यूज इन हायपोकॅलेमिया. दे स्पेअर द पोटॅशियम अँड रिकव्हर द हायपोकॅलेमिया. त्यानंतर रेजिस्टंट हायपरटेन्शन मध्ये सुद्धा यूज असतं. बघा, लूप डायरेटिक सोबत थायझाइड डायरेटिक, फॉर एक्झाम्पल लूप डायरेटिक सोबत नाही, पण लूप डायरेटिक एखादा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग, आणि तिसरा म्हणजे 2-3 कॉम्बिनेशन देऊन जरी हायपरटेन्शन कमी होत नसेल, तर त्या कंडिशनमध्ये आपण रेजिस्टंट हायपरटेन्शन मध्ये आपण अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट यूज करू शकतो. दे आर मोस्ट इफेक्टिव्ह, म्हणजे इफेक्टिव्ह आहे. जर 2-3 ड्रग देऊन सुद्धा हायपरटेन्शन कमी होत नसेल, त्याला रेजिस्टंट हायपरटेन्शन म्हणतो, त्या कंडिशनमध्ये आपण हे अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून यूज करू शकतो. काय, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ऍडव्हर्स इफेक्ट कोणते आहेत त्यांचे मी तुम्हाला सांगितलं, गायनोकोमेस्टिया स्पेशली स्पायरोनोलॅक्टोनचा आहे का नाही. स्पायरोनोलॅक्टोनचा स्पेशल साइड इफेक्ट कोणता आहे, गायनोकोमेस्टिया. आणि हायपर कॅलेमिया ऑब्वियस आहे. कॅलेमिया म्हणजे हायपोकॅलेमियामध्ये यूज होतात, म्हणजे पोटॅशियमची लेवल वाढवण्यासाठी यूज होतात. म्हणजे एवढी वाढवतात की हायपर कॅलेमिया होऊ शकतो. ओके, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. थोडं कन्फ्युजिंग वाटेल तुम्हाला, पण एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. सगळ्यात शेवटी आहेत ऑस्मोटिक डायरेटिक. बघा, हे जे डायरेटिक आहेत हे कोणत्याही चॅनलला वगैरे इनिबिट करत नाहीत, हे नॉन स्पेसिफिक आहेत, कुठेही ऍक्ट होऊ शकतात. हे काय करतात जनरली विद्यार्थी मित्रांनो, बघा फॉर एक्झाम्पल आपण आयव्ही रूटद्वारे हे डायरेटिक्स दिले, ऑस्मोटिक डायरेटिक. मग ही ब्लड वेसल आहे, या ब्लड वेसलमध्ये हे डायरेटिक जातील. हे काय करतील माहिती का, आपल्या बॉडीमध्ये जिकडेही कुठे वॉटर आहे ते वॉटर लगेच या ब्लडमध्ये घेऊन येतील. म्हणजे ब्लडचं व्हॉल्यूम वाढेल आणि हे ब्लड व्हॉल्यूम कुठे जाईल, किडनीमध्ये जाईल, आणि किडनीद्वारे वॉटर तसंच बाहेर फेकलं जाईल. म्हणजे एवढं वाढेल वॉटर त्या ब्लडमध्ये, हे काय करतात, वॉटरला अब्झॉर्ब करण्याचं काम करतात. फॉर एक्झाम्पल आता एक कंडिशन आहे सेरिब्रल इडेमा. काय, सेरिब्रल इडेमा म्हणजे याच्यामध्ये काय झालं, जे ब्रेन आहे याच्यामध्ये फ्लुइड काय झालं, अक्युमुलेट झालं. बघा, हे आहे ब्रेनचं स्ट्रक्चर. काय आहे, ब्रेनचं स्ट्रक्चर. ओके, हे आहेत वेगवेगळे न्यूरॉन्स आहेत समजा. ओके, आणि इथं फ्लुइड साचलेलं आहे. कुठे, इथं फ्लुइड साचलेलं आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेनमध्ये, याला आपण सेरिब्रल इडेमा म्हणतो. आता ब्रेनमध्ये ब्लड व्हेसल असणार, अशा प्रकारच्या ब्लड व्हेसल असणार. जेव्हा आपण ऑस्मोटिक डायरेटिक्स देऊ तर हे मॅनिटॉल फॉर एक्झाम्पल, हे कशामध्ये जाईल, ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करेल आणि ब्लड व्हेसलमध्ये जाईल. आता ब्रेनमध्ये साईडला हे जे वॉटर आहे ना, हे मॅनिटॉल जे गेलेले या व्हेसलमध्ये, ब्लड व्हेसलमध्ये, हे काय करेल, यांना अट्रॅक्ट करून घेईल, या वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करून घेईल. ओके, आता याला अट्रॅक्ट केल्यामुळे सगळं जे ब्रेनचा इडेमा आहे ते कमी होऊन जाईल. म्हणजे ब्लड व्हॉल्यूम या ब्लड व्हेसलमध्ये वाढेल आणि नंतर हे किडनीपाशी येईल. काय, हे ब्लड किडनीपाशी येईल आणि किडनीद्वारे हे वॉटर बाहेर फेकले जाईल. असा यांचा काय राहील, इफेक्ट राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याला आपण सेरिब्रल इडेमामध्ये मॅनिटॉल वगैरे यूज करू शकतो, ऑस्मोटिक डायरेटिक. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो अॅक्यूट सेरिब्रल हिमरेज म्हणजे जर ही ब्लड वेसल जर रप्चर झालेली असेल, बघा ही ब्लड वेसल मी तुम्हाला सांगितलं. बघा फॉर एक्झाम्पल हे काय आहे, ब्रेन आहे. ओके, हे वॉटर फ्लुइड आहे. ओके, नेफ्रॉन्स वगैरे सगळीकडे असणार. आणि ही काय आहे, ब्लड वेसल आहे. मॅनिटॉल देणार आपण, याला आतमध्ये काय करणार, हे अब्झॉर्ब करणार या मॉलिक्युल्सला, कोणत्या वॉटर मॉलिक्युलला, त्याच्यामुळे सेरिब्रल इडेमामध्ये ते यूज होतील. ओके,
हे सगळं ब्लडमध्ये येईल आणि नंतर हे ब्लड किडनीमध्ये जाईल आणि वॉटर बाहेर फेकून देईल. या सेरिब्रल इडेमामधून जे वॉटर भेटलेले आहे फ्लुइड ते बाहेर फेकून देईल. पण इथं जर आपल्याला अॅक्यूट हिमरेज म्हणजे सध्या इथं जखम झालेली आहे ब्रेनला आणि इथं हे काय झालेलं आहे माहिती का विद्यार्थ्यांना, ही ब्लड व्हेसल रप्चर झालेली आहे. काय झालेली आहे? रप्चर झालेली आहे. मग आता ब्लड व्हेसल रप्चर झालेलं म्हणजे इथं ब्लडही येऊ शकतं आणि आपण मॅनिटॉल जर या कंडिशनमध्ये झालं अॅक्यूट हिमरेजमध्ये तर मॅनिटॉल कुठे येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, या ब्लड जिथून रप्चर होऊन जाईल तिथून या ब्रेनच्या सेल्समध्ये किंवा ब्रेनमध्ये येऊन जाईल. आता इथं जर हे मॅनिटॉल आलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय सांगितलं की मॅनिटॉल ऑस्मोटिक डायरेटिक आहे म्हणजे लगेच ते वॉटरला ओढून घेईल. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल इथं ब्लड व्हेसलवर न जाता ब्रेनमध्ये येईल. आता ब्लड व्हेसल मध्ये न जाता जर ब्रेनमध्ये आले तर इथं ते वॉटर मॉलिक्यूल जास्त साचतील म्हणजे अक्युमुलेट होतील आणि हिमरेज जे आहे किंवा ब्रेन इडेमा जे आहे ते वाढेल. म्हणून अॅक्यूट ब्रेन हिमरेजमध्ये किंवा अॅक्यूट सेरिब्रल हिमरेजमध्ये मॅनिटॉल कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. फक्त जेव्हा ही कंडिशन हील झालेली असेल म्हणजे ब्लड व्हेसल इंटॅक्ट असतील, कुठेही रप्चर नसतील किंवा अॅक्यूट हिमरेज नसेल, कुठेही ब्लिडिंग नसेल, त्या कंडिशनमध्ये आपण सेरिब्रल इडेमा ट्रीट करण्यासाठी मॅनिटॉल देऊ शकतो. पण अॅक्यूट सेरिब्रल हिमरेजमध्ये देत नाही. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा जनरली हे दोन कंडिशनमध्ये यूज होतात, एक म्हणजे ग्लॉकोमामध्ये आणि सेरिब्रल इडेमामध्ये. आणि ग्लॉकोमा ही कोणता? अॅक्यूट कंजेस्टिव्ह ग्लॉकोमामध्ये. ओके. त्यानंतर कॉन्ट्रा इंडिकेशन कोणत्या कंडिशनमध्ये देत नाहीत बघा, एक तर पल्मोनरी इडेमामध्ये देत नाही. मी तुम्हाला सांगितलं जे लूप डायुरेटिक आहेत दे आर ड्रग ऑफ चॉईस इन पल्मोनरी इडेमा बट ऑस्मोटिक डायुरेटिक्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन पल्मोनरी इडेमा. ओके. एवढं ध्यानात ठेवायचं तुम्हाला. अॅक्यूट लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर मध्ये सुद्धा देत नाहीत, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर मध्ये सुद्धा हे देत नाहीत, कॉन्ट्रा इंडिकेटेड आहेत आणि सेरिब्रल हिमरेज मध्ये सुद्धा हे कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. इथं आपला डायुरेटिक हा चॅप्टर एकदम डिटेलमध्ये संपलेला आहे. याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो काही समजलं नसेल तर तुम्ही मला पर्सनली कॉल करून विचारू शकता. युट्यूबवर सुद्धा आपले 1-2 व्हिडिओज डायरेटिकचे अवेलेबल आहेत, तिथे सुद्धा मला कमेंट करू शकता. टेलिग्राम चॅनलवर विचारू शकता. व्हॉट्सअप चॅनल सुद्धा चालू केलेलं आहे, तिथे सुद्धा विचारू शकता. अशा प्रकारे आपण इथं डायरेटिक हा चॅप्टर संपवलेला आहे. यानंतर आपण एखादा नवीन चॅप्टर चालू करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.